पुंडली वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। जय श्री राम। श्री गणेशाय नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः। युधिष्ठ माल्यवान पर्व पार्वती राम लक्ष्मण सुखाने राती। वर्षा ऋतू झाल्यावर पाती ते आकाश निर्मळ। कथेचं अनुसंधान महाभारत ग्रंथ आहे 282 वा अध्याय आहे। वन पर्व आहे आणि राम आख्यान पर्व आहे। याच्यामध्ये भगवंताचं चरित्र आहे। धर्मराजानं मार्कंडेय ऋषीला विचारलं होतं, आमच्यासारखा दुःखी जगामध्ये कोणी झाला का, होऊन गेला का? त्यावेळेस मार्कंडेय ऋषीने सांगितलं, तुझ्यापेक्षा दुःख रामचंद्राच्या जीवनामध्ये होतं। आणि ते रामचंद्राचं चरित्र इथपर्यंत आलेलं आहे। माल्यवंत पर्वतावरती राम लक्ष्मण सुखाने राहत होते। पावसाळ्याचे दिवस होते। वर्षाकाळ म्हणजे पावसाचे दिवस सुरू असल्यामुळं रामानं कुणालाही सीताशुद्धीला पाठवलेलं नाहीये। त्यांना सांगितलं, ही चातुर्मास तुम्ही तुमच्या परिवारामध्ये राहावा म्हणून सगळे वानर आपापल्या घरला निघून गेलेले होते। राम लक्ष्मण माल्यवंत पर्वताच्या गुहेमध्ये राहिलेले होते। पावसाळ्याचे दिवस होते। आता पुढे ऐका। शरद ऋषींच्या निर्मल रात्री श्रीराम झोपला पर्वती। कुमोद बलव पल्व पद्म मंगदयती जागविती श्रीरामास। थंडीचे दिवस होते महाराज। पाऊस मंद मंद त्या ठिकाणी असणारे थंडीच्या दिवसामध्ये पावसाळाही होता। आणि रामचंद्र त्या असणाऱ्या माल्यवंत पर्वताच्या गुहेमध्ये ते असणाऱ्या पर्वतावरती भगवान परमात्मा विश्राम घेत होते। पण कडाक्याची थंडी असल्यामुळे भगवंताला जाग आली आणि झोपीतून उठल्यावर रामचंद्र लक्ष्मणाला काय म्हणतात, पाय उघडून नेत्र राम सीता नदीचे सौख्य राम। तेने लोकानंद करता राम तोही दुःख पावला। पर्वतावरून रामचंद्र झोपीतून उठल्याबरोबर सीता दिसलीच नाही आणि सीता नसल्यामुळे दुःख झालं रामाला। अफाट अशा प्रकारचं दुःख झालं। आणि ते दुःख झाल्यानंतर ना भगवान श्री रामचंद्रांनी लक्ष्मणजी जवळ होते। लक्ष्मणाला आपल्या हृदयाचं शल्य, आपल्या हृदयाचं दुःख रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात। स्मरण झाले सीतेचे खिन्न चित्त श्रीरामाचे। लक्ष्मणाच सांगे हृदयाचे भाव श्रीराम। लोकाभिरामम रणरंग धीरम। लोकाचं दुःख हरण करणारा राम तोही दुःखित झाला महाराज। दुःख कुणाला नाहीये, अव सगळ्यालाच दुःख आहे। तेने लोकानंद करता राम तोही दुःख पावला। अहो लोकांना आनंद देणारा राम सुद्धा दुःखी झाला। आणि लक्ष्मण जवळ बसलेला आहे। आपल्या हृदयाचं दुःख, सीतेचा विरह लक्ष्मणाला भगवान रामचंद्र आपल्या मनातला भाव सांगू लागले। किष्किंधेस जावोनी तेथे सुग्रीवराज मनी। काय करीतसे ते पाहोनी यावे सत्वर। आणि रामचंद्राला राग आला महाराज। आपण एखाद्यावरती जर विश्वास ठेवला आणि त्यानं जर विश्वासघात केला तर खूप राग येतो, अंतःकरणाला दुःख वाटतं महाराज। उगाचच याच्यावरती अवलंबून राहिलो, विश्वास ठेवला असं वाटतं। रामालाही तसंच वाटू लागलं। ह्या सुग्रीवानं आपलं कार्य करून घेतलं आणि आता माझं कार्य करायचं टायमाला घरात जाऊन बसलाय। लक्ष्मणाला सांगितलं, जा किष्किंधेला। आणि सुग्रीव राजा काय करतोय बघून या। मी त्याची अभिव्यक्ती केले, वानराशी श्रेष्ठत्व दिले। कपी वानर अस्वल लागले सेवेस त्यांच्या। रामाने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा या सुग्रीवाला काय कळतं का नाही म्हणले। अरे बाबा, मी सुग्रीवाचा राज्याभिषेक केलाय, किष्किंधेचं राज्य त्याला दिलंय, त्याचं कोणी ऐकत बी नव्हतं। राम सुग्रीव पळत होता
मी त्या सुग्रीवाचा राज्याभिषेक केला आणि अस्वल असतील अनेक प्रकारची वानर जे असणारे जातीमध्ये राहणारे वानर असतील, एकंदरीत जगामधले सगळे वानर मी सुग्रीवाच्या सेवेला लावले आणि तुम्हाला विसरला. लक्ष्मणा याच सुग्रीवासाठी वाली मी मारला उठा उठी राजस्त्री सहज हाती लाभले त्याला. लक्ष्मण या सुग्रीवासाठी मी काही केलं नाही. अरे वालीचा माझा विरोधच नव्हता. वालीला मी मारलं कशामुळं? याच सुग्रीवासाठी. वालीला मारण्याचं काहीच कारण नव्हतं माझं, पण सुग्रीवाचा काय वार घेऊन मी वालीला मारले. सुग्रीवासाठी वालीला मारलं, त्याची स्त्री त्याला प्राप्त करून दिली, किष्किंधेचं राज्य प्राप्त करून दिलं आणि सगळं मिळाल्यावर सुग्रीव मला विसरला. लक्ष्मणा जाऊन बघ, सुमित्रा नंदना वानर जाती गेल्या आपल्या जाती वरती, तो मूर्ख कर्तव्या प्रती भुलून या गेला से. लक्ष्मणा शेवटी जात वानराचे, तो त्याच्या जातीवरती गेला आणि कर्तव्य विसरला. मी त्याची सगळी मदत केली आणि माझी मदत करायच्या टायमाला घरात जाऊन बसलाय. मी त्यांना 4 महिने चान्स दिला. जावं म्हणले 4 महिने संसार करा, पावसाळ्याचे दिवस आहे, कुठं रानावनामध्ये हिंडताव, घरी जाऊन निवांत संसार करा म्हणून 4 महिन्याची संधी मी त्यांना दिली. पण तो मूर्ख सुग्रीव जातीवरती गेला आणि माझं कार्य करण्याला विसरला. लक्ष्मणा जाऊन बघ, माझे उपकार तो विसरला, प्रतिज्ञा नाटवे त्याला, ऐसा कृतज्ञ भूमीला ठेवणी काय करावे. रामचंद्रांनी सांगितलं लक्ष्मणाला, अरे जो मला विसरतोय त्याला जिवंतच ठेवायचं नाही. लक्षात घ्या भावार्थ, जो रामाला विसरतो त्याला जगण्याचा अधिकारच नाही. स्वतः रामचंद्र सांगतायत ना, ज्यासी नाही माझे स्मरण, ज्यासी नाही माझी आठवण, त्यासी मारावे आपण विंदोणी बाण सौमित्रा. किष्किंधाकांडाच्या 8व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतायत, अहो ज्यातला रामचंद्राचं स्मरण नाही त्याला जगण्याचा अधिकारच नाही. तो माझे उपकार विसरलाय. ज्याला स्वतःच्या प्रतिज्ञेची आठवण राहिली नाही अशा कृतज्ञ जीवाला ह्या पृथ्वीवरती ठेवायचंच नाही असं भगवंत बोलतात. सुखात रमा तरी वाली मागे येम सदन, त्याला निश्चय करून दाखवावे. लक्ष्मणा ऐक म्हणले, जो विषयामध्ये रममान झालेला आहे, ज्याला स्वतःच्या कार्याची आठवण राहिलेली नाही आणि जो मला विसरलेला आहे, त्याला वालीच्या पाठीमाग यम सदनाला पाठव, त्याला मारून टाक असं सुग्रीवाबद्दल भगवान श्री रामचंद्र लक्ष्मणाला काही कर्तव्य चालू असेल तरी आणावा येते तात्काळ, नीती शोधता नृपाळ पाहू नये. लक्ष्मणा एक काम कर म्हणले, आताच्या आता किष्किंधेला जा आणि ती सुग्रीव जे कार्य करत असं आहे त्या अवस्थेत त्याला इथं उचलून आण. 4 महिन्याचा चान्स दिला मी, ती सगळं विसरलाय. आता जे कार्य करत असेल त्या कार्यामध्ये उचलून त्याला इथं घेऊन या असं भगवंत बोलतात. श्रीरामाची आज्ञा होता धनुष्य बाण घेऊन आता, सुग्रीवास भेटण्याकरिता चालला लक्ष्मण. अशा प्रकारे रामचंद्राची आज्ञा झाल्याबरोबर हातामध्ये धनुष्य लक्ष्मणाने घेतलेला आहे. भयंकर राग आलेला आहे, आधीच स्वभाव शेषाचा आहे, त्यामुळे आधीच रागीट स्वभाव लक्ष्मणाचा आहे. त्यावर रामचंद्राची आज्ञा झाली. अतिशय रागानं त्वेषानं सुग्रीवाच्या भेटीसाठी लक्ष्मण निघाले. किष्किंधा नगरीत लक्ष्मण येतचे क्रोधाय मान, हे पाहता सुग्रीवा पण स्वागतास धावला. किष्किंधेच्या नगरीकडे लक्ष्मण रागानं निघालेला आहे. सुग्रीवाला बातमी कळली लक्ष्मण येत आहेत. लक्ष्मण महाराजांचा राग भयानक आहे.
त्याच्यामुळे त्यांचा राग शांत करण्यासाठी स्वागतासाठी सुग्रीवजी निघाले. सुग्रीवाने पूजन केले, लक्ष्मणासी निवविले, रामाचे मनोगत कळविले सुग्रीवासी. आणि मग सुग्रीव आल्याबरोबर लक्ष्मणाच्या मनातलं कळलं. लक्ष्मणाची पूजा सुग्रीवाने केलेली आहे आणि रामानं ज्या कार्यासाठी पाठवलंय ते कार्य लक्ष्मणानं सुग्रीवाला सांगितलं. जेव्हा कवा भार्यासह सुग्रीव ते विनम्र जोडून हाताते, सहस्र निवेदन लक्ष्मणा ते करता झालं. लक्ष्मण रागात आहे महाराज, आणि रागात असलेला माणूस कधी काय करेल सांगता येत नाही. त्यामुळे रागातल्या माणसाला गोड बोलावं लागतंय. जो रागाने आलाय त्याला गोड बोलावं लागतंय महाराज. रेवणनाथ महाराज यमाकडे रागाने गेले होते. यमाने विचार केला, चांगले बोलून वहिले शिव धरे ते धाडावा. विचार केला यमाने, ही रागात आलेला आहे, ह्याला आता चांगलं बोलायचं आणि महादेवाकडे पाठवायचं. अधिकारी करावा उमारा म्हणा. महादेवाने केला असे पाठवून महादेवाकडे पाठवून देऊ. तसं सुग्रीवाने विचार केला, रागात आलेला माणूस आहे लक्ष्मण आहे, याला आपण आता पूजा करून चांगलं बोलू म्हणून बायको सहित सुग्रीवाने हात जोडले आणि काय बोलतो. लक्ष्मणा मी दुर्बुद्धी नसे, कृतज्ञ निर्दय नाही माझे मन, मी सीतेच्या शोधाला लागून उपाय केले. सुग्रीवानं बुद्धी चालवली आणि बोलायला सुरुवात केली. सुग्रीवाने सांगितलं, लक्ष्मणजी मी काय कृतज्ञ आहे का? एवढा रामचंद्रांनी मला राज्य दिलं, माझी हरवलेली बायको दिली, सगळं दिलं आणि मी त्यांच्यावरती एवढा कृतज्ञ नाही. अहो तुम्ही येण्याच्या आधीच मी सगळी तयारी केलेली आहे. सगळी वानर मी देशोदेशीला पाठवली होती हनुमंतानं, पण ह्याने सांगितलं की सगळे राम कार्यासाठी वानर आपापल्या दिशेला गेले. ते सर्व उपाय ऐकावे, सेवकावरी काय रुसावे, वानरांनी भूतळ शोधावे, केला ऐसा प्रयत्न. सुग्रीवाने सांगितलं, महाराज सेवक आहे मी तुमचा दास आहे, दासावरती काय रागवायचं, मालकाला शोभत नाही. त्यामुळे ऐका लक्ष्मणजी, मी तुम्ही येण्याच्या आधीच सगळी वानर देशोदेशीला पाठवले, सीताशुद्धीसाठी पाठवले माझ्या लक्षात आहे. आणि प्रत्येक दिशेला, चारही दिशेला वानर पाठवलेले आहेत आणि त्यांना 1 महिन्याचा कालावधी नेमून दिला. 1 महिन्यात सर्व येती, समाचार पुल्याला देती, ऐशी लावेली संगती, शोधकाची सत्य. आणि महाराज म्हणले, मी देशोदेशीला वानर पाठवलेली आहेत, त्यांना 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. 1 महिन्यामध्ये तुम्ही जावा, सीता मिळाली तरी माघारी या, नाही मिळाली तरी माघारी या, असं निरोप देऊन वानर पाठवले. वन पर्वत पुरग्रामासी, नगर समुद्र तटासी, ते सर्व भूमंडळासी शोधतील. महाराज ऐका म्हणले, वानर गेलेली आहेत आणि समुद्राचे खडे थोडे इतके सैन्य मिळेल पुढे, रावण कायसे बापुडे आणि रोकडे बांधोणी. अहो आमच्या वानरांना हलकं समजू नका महाराज. तुम्ही नद्या असतील, पर्वत असतील, ह्या भूमंडळाचं कोण ना कोणा सगळे असणारी वानर शोधतील आणि सीता जिथं आहे त्या सीतेचा शोध घेऊनच येतील असं सुग्रीवजी सांगतात. 5 रात्री आणखी असे, मग तो महिना भरतसे, समाचार जवळी येतसे प्रिय सीतेचा. आणि बघा म्हणली, जे काय असणारी वानर आम्ही पाठवलेली आहेत, ती वानर पाठवूनला महिना पूर्ण होण्यासाठी 5 दिवस कमी आहे. 5 दिवसामध्ये तुम्ही पहा, वानर जिथं सीता असेल त्या सीतेचा शोध घेऊन उरलेल्या कालावधीमध्ये 5 दिवसात माघारी येते. हे सुग्रीवाचे वचन ऐकता शांत लक्ष्मण, माल्यवन पर्वताशी जाऊन तो रामापाशी सांगतसे. असं म्हणले अशा प्रकारचं कथा आहे, चरित्र आहे. सुग्रीवानं जे असणार लक्ष्मणापाशी सांगितलं, तेच लक्ष्मणानं रामचंद्रापाशी आले माल्यवंत पर्वतावरती. आणि आल्यानंतर रामचंद्रापाशी
सगळे कथा सांगितलेले. म्हणले महाराज सुग्रीवावरती रागवू नका. त्यानं त्याचं काम परिपूर्ण केलेलं आहे. इथपर्यंतची कथा घेतली. आता पुढची कथा असा जर वेळ मिळाला तर पुढची असणारी उर्वरित कथा ही धर्मराजाने विचारलेला प्रश्न आहे. आणि त्या धर्मराजाच्या प्रश्नाचं निवारण आपण जर पुढे कधी वेळ भेटला तर पुढचं रामचंद्राचं कथाचरित्र आपण पुढे पाहू. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय.